नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण स्वतःविषयी बोलायला शिकणार आहोत। त्या बाबतीतच आजचा आपला हा घटक आहे। आपल्या घटकाचं नाव आहे माय सेल्फ। चला मग आजच्या घटकाला सुरुवात करूया। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की साइड वर्ड्स आणि फोनिक वर्ड्स दिलेले आहेत। मी इथे हे कसे वाचायचे याची प्रोसेस सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही। आपण या अगोदरच हे शब्द कसे वाचायचे हे शिकलो आहोत। आपण पुढे जाऊया। आपल्या टेम्पलेटमध्ये या ठिकाणी मटेरियल दिलं आहे। हे मटेरियल म्हणजे आपल्या इंग्रजी पेटीतील शैक्षणिक साहित्य आहे। त्याचबरोबर इतरही आपण काही कार्ड्स, चित्र यांचाही वापर करू शकतो। चला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हे साहित्य किंवा हे वाक्य कसे वाचून घ्यायचे याबाबतचे सर्व क्रिया दिलेली आहे। आपण प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटीला सुरू करूया। सर्वात अगोदर स्वतःविषयी सांगायचं म्हणजे स्वतःचं नाव सांगायचं। याबाबत आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो की व्हॉट इज युअर नेम, आणि विद्यार्थी काय सांगेल बरं, आय ॲम, म्हणजेच त्याला आय ॲम सोबत आपलं नाव सांगायचं आहे। जसं की आय ॲम राजू। त्यानंतर विद्यार्थी त्याच्या वयाविषयी सांगू शकतो, आय ॲम 10 years old, आय ॲम इन स्टँडर्ड 4। अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य तो स्वतःविषयी सांगू शकतो। त्यानंतर आपण पुढे पाहूया की त्याला काय काय आवडतं। तर यामध्ये मात्र विद्यार्थ्यांना आपण आपल्या इंग्रजी पेटीतील साहित्य दाखवून हे पिक्चर त्याच्या हातामध्ये देऊन त्याला विचारू शकतो की व्हॉट डू यू लाईक, तर तो काय सांगेल, आय लाईक वॉटरमेलन। त्याचप्रकारे आय लाईक फ्लावर्स, त्याचप्रकारे आय लाईक ब्रिंजल्स। अशा प्रकारच्या अनेक वाक्यांचा सराव आपण या ठिकाणी घेऊ शकतो। यानंतर आपण पुढे जाऊया। बघा या ठिकाणी आय हॅव सोबत वाक्य दिले आहेत। एखाद्याकडे त्याच्याकडे काय आहे हे सांगण्यासाठी हॅव आणि हॅजचा वापर होतो, हे आपण शिकलो आहेत। फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे काही पिक्चर कार्ड्स आहेत। फॉर एक्झाम्पल आय हॅव अ वॉटरमेलन। त्याचप्रकारे आपण त्याला पिक्चर दाखवून आय हॅव फ्लावर्स। अशा प्रकारचे वेगवेगळे पिक्चर कार्ड्स वापरून आपण हॅवची सुद्धा प्रॅक्टिस घेऊ शकतो। याच प्रकारे त्याच्याकडे ज्या वस्तू आहेत त्यांचाही वापर आपण हॅवच्या वाक्य बनवण्यामध्ये करू शकतो। उदाहरणादाखल आय हॅव अ पेन, आय हॅव अ नोटबुक। अशा प्रकारच्या अनेक वाक्यांचा उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो। चला आपण आता पुढे जाऊया। या ठिकाणी कॅन दिलेला आहे, कॅनचा वापर। फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी ॲक्शन वर्ड्स दिलेत, तर आपण विद्यार्थ्यांना एखादी कृती करून ते वाक्य बनवायला सांगू शकतो। फॉर एक्झाम्पल आय कॅन रन, आय कॅन राईट, आय कॅन रीड। अशा प्रकारचे अनेक वाक्य आपण विद्यार्थ्याकडनं म्हणून किंवा त्यांना सांगायला लावू शकतो। त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी एव्हरी डे आपण काय काय करतो याविषयीची वाक्य घेतली आहेत। जसं की आय ब्रश माय टीथ, आय टेक अ बाथ। अशा प्रकारचे आपण जे दररोज अनेक प्रकारच्या गोष्टी करतो त्याविषयीची सोपी वाक्य घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःविषयी इंग्रजीमध्ये थोडक्यात माहिती सांगण्यास प्रवृत्त करू शकतो, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो आणि मागील ज्ञानाचा उपयोग करून आपण स्वतःविषयी अशा प्रकारे अत्यंत सोप्या वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये आपण माहिती सांगू शकतो। यामुळे विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि तो पण इंग्रजी बोलायला लागेल। यानंतर आपण सरावासाठी काही वाक्य दिले आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण काय केलं बघा बरं, आय काढून ही घेतलाय आणि ही साठी तेच वाक्य वापरलं आहे, पण यामध्ये एक छोटासा बदल झाला आहे, तो आपल्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे। ही लाईक्स, तिथं लाईक होतं तर इथं लाईक्स आलेला आहे। हा बदल का होतो ते आपण या अगोदर शिकलो आहे, पण हा लक्षात ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण तिथं आय हॅव घेतलं होतं तर या ठिकाणी ही हॅज येणार आहे। असे छोटे बदल आपण विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे आणि अशा प्रकारे ही घेऊन आपण सर्वच्या सर्व वाक्य परत घेतलेत। आपण या ठिकाणी बदल करून शी घेऊ शकतो, दे घेऊ शकतो, वी घेऊ शकतो आणि असे म्हणजे 100वर वाक्य आपण बनवू शकतो। चला मग आपण पुढे पाहूया। या ठिकाणी पहा, काही आपण जे शिकलो हे त्यांना समजलं आहे का याविषयी काही प्रश्न दिलेले आहेत।
आपण विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारू शकतो. हाऊ ओल्ड आर यू? विद्यार्थी योग्य ते उत्तर देईल. त्यानंतर दुसरा आहे व्हॉट डू यू लाईक? आणि तिसरा प्रश्न आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ. टेल मी अबाउट युअर सेल्फ असं पण इथं आपण जोडू शकतो. अशा प्रकारची स्वतःविषयी माहिती सांगणारी अनेक वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकात दिली आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे इयत्ता 4थीच्या पुस्तकात स्वतःविषयी माहिती सांगणारी अनेक वाक्य दिली आहेत. मी तर असे म्हणेन की आपण हा आपला घटकच या पुस्तकातून घेतलेला होता. तर आपण अनेक प्रकारचे पाठ्यपुस्तकातील अशी वाक्य वापरून आपण विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव करून घेऊ शकतो. धन्यवाद.